गेले 10 दिवस पालक या ठिकाणी सातत्यानं इंग्रजी माध्यम बंद होऊ नये याकरता प्रयत्नशील होते आणि या 10 दिवसामध्ये आमच्या पालकांसोबत 2 मीटिंग झाल्या. या मीटिंगमध्ये ठरलं की आपण किमान प्रत्येक इयत्तेचे 40 मुलं हे आपल्याला या ठिकाणी ठेवायचे, जेणेकरून त्यांना वर्ग चालवायला भाग पडलं पाहिजे. त्यामुळे आम्ही आमची स्वतःची मानसिकता प्रिपेअर केली आणि म्हणजे प्रत्येक पालकांनी माउथ टू माउथ पब्लिसिटी करून सगळ्या पालकांना एकत्र आणायचा प्रामाणिक प्रयत्न केला. या ठिकाणी प्रशासनानं, श्रीराम विद्यालयाच्या प्रशासनानं 30 तारीख डेडलाईन दिली होती की आपण अंडरटेकिंग दिलाय तर फॉर्म भरा, अन्यथा आपलं या ठिकाणी एलसी घेऊन जा. आम्ही रिझल्ट देण्याची वाट पाहत होतो आणि रिझल्ट 28 तारखेला मिळाला. रिझल्टवर त्याच्यात स्पष्ट लिहिलं गेलं की इयत्ता 8वी 7वी उत्तीर्ण पुढील शाळा सीबीएस. मग आम्हाला तेच हवं होतं की हे कायद्यानं कुठे अडकतात, तर आम्ही ते सीबीएसईचं पत्र किंवा ते रिझल्ट घेऊन आम्ही सन्माननीय उपायुक्त खिलारे मॅडमना भेटलो. सगळ्या पालकांना म्हणजे 50हून अधिक पालक त्या ठिकाणी त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात धडकले आणि त्यांनी त्याची दखल घेतली. कारण आमचे मुद्दे महत्वाचे होते आणि त्या मुद्द्यावर आम्ही जोर दिला होता की एका शाळेच्या प्रांगणामध्ये 3 शाळा चालू शकत नाही कायद्याने. तर त्यांना हे बंद करण्याचा घाट घातलेला आहे. म्हणजे मराठी मीडियम त्यांनी बंद केलं, परंतु इंग्लिश मिडियमला विद्यार्थी असताना सुद्धा बंद करण्याचा घाट घातला होता. त्यामुळे त्यांना या ठिकाणी सीबीएसईला मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे हे सगळं घडवून आणण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करत होतं आणि कुठे ना कुठे या ठिकाणी प्रशासन कोणाला कोणीतरी मॅनेज करेल असं आम्हाला स्वतःला वाटत होतं आणि आम्ही या ठिकाणी त्या गोष्टीला कळवून विरोध केला आणि सन्माननीय उपायुक्त खिलारे मॅडमने या ठिकाणी केंद्र समन्वयक पायरे मॅडमना पाठवलं आणि वस्तुस्थिती समजून घेतली आणि त्यांनी सुद्धा कायद्यावर बोट ठेवून या ठिकाणी प्रशासनाला सांगितलं की या ठिकाणचे एक जरी विद्यार्थी एका वर्गात असला तरी तुम्हाला शाळा बंद करता येणार नाही. आरटीचे ऍडमिशन हे शासनानं दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना ज्या माध्यमात ज्या शाळेत दिलेलं आहे, श्रीराम विद्यालय आणि फोनिक्स हे वेगवेगळे शाळा आहेत. ते जरी एका प्रांगणात असले, एका संस्थेत असले तरी मराठी इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी हा सीबीएसईमध्ये ट्रान्सफर होऊ शकत नाही. ही एक कायद्यामध्ये तरतूद आहे. ही प्रशासनाला त्यांनी या ठिकाणी दाखवून दिली आणि कुठे ना कुठेतरी काय प्रभाव त्यांच्या विरोधात जातोय, कायद्याचं उल्लंघन होतंय हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे पालकांचा उद्रेक या ठिकाणी आणि म्हणजे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी सुद्धा पालकांसोबत असल्यामुळे या ठिकाणी प्रशासनानं नमतं घेऊन या ठिकाणी लेखी स्वरूपात लिहून दिलेलं आहे की चालू वर्षात त्यांनी तिथे पण चापलुसीपणा केलेला आहे. त्यामुळे पालक संभ्रम नसतात, पण हरकत नाही. या वर्षी का होईना त्यांनी इंग्लिश मिडियम बंद करणार नाहीत. ज्यांना हवं असेल त्यांना स्वेच्छेनं या ठिकाणी सीबीएसईला जायचं, ज्याला जायचं त्यांना आम्ही थांबवू शकत नाही, पण ज्यांना जायचं नाही अशा पालकांनी निश्चित स्वरूपात या ठिकाणी इंग्लिश मिडियम मध्ये आपला प्रवेश कायम ठेवावा आणि भविष्यामध्ये या शाळेची दर्जा आणि शिक्षणाचा दर्जा आणि मुलांचा कल हा सगळा या ठिकाणी म्हणजे चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती सुद्धा केली की यापूर्वी या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श विद्यार्थी पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मग एवढा पैसा खर्च करून जर आउटपुट काय मिळत नसेल तर या शाळेचं नाव लौकिक कसं परत येईल. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली, स्काउट गाईडचे दिलेले ड्रेस हे खुंटीला लावण्यासाठी नाहीत, तर त्या मुलांनी घालून ते खेळले पाहिजेत, त्याचा विनियोग केला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. परंतु या ठिकाणी प्रशासन हे वेगळ्याच मशगुलीमध्ये होते. या ठिकाणी खेळाच्या प्रांगणामध्ये टप बांधून त्या ठिकाणी फक्त सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना खेळवलं जातं, लिफ्ट मध्ये वापर केला, अशा अनेक गोष्टी होत्या, अनेक बाबी होत्या. परंतु त्या आम्ही बाजूला ठेवून या ठिकाणी फोकस एकच केलं, इंग्लिश मिडियम हा राहिला पाहिजे आणि याकरता या शाळेला सिडकोने 1 रुपया दरानं ही जागा दिलेली आहे. त्यामुळे त्याचा विनियोग सुद्धा प्रशासनाने चांगल्या प्रकारे केला पाहिजे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून शिक्षणात म्हणजे त्याचा वापर केला नाही पाहिजे. जिथे व्यवसाय करायचा तिथेच व्यवसाय केला पाहिजे. जिथे शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम जिथे होते तिथे ज्ञानदानाच्याच बाजूने विचार केला पाहिजे आणि या ठिकाणी जरी प्रशासनानं नमतं घेतलं असलं तरी पालकांनी सुद्धा तितकं प्रतिसाद या ठिकाणी द्यावं एवढीच प्रामाणिक इच्छा आहे.